गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू वाघमारे सर्स अकॅडमी. तर आज आपण इयत्ता 10वी मॅथ पार्ट 1 याचा पहिला प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 1A. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा एक क्वेश्चन विचारला जातो. इफ 3 इज वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशन एक रूट आपल्याला दिलेलं असतं तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. रूटचं मिनिंग काय होतं रे? सोल्युशन ऑफ द एक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू असते ती. तर जस्ट आपण राईट करू शकतो x इज इक्वल टू 3 आणि आहे ते क्वेश्चन आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचं, राईट डाऊन करायचं. बट आपल्याला त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जिथं जिथं तुम्हाला x हे व्हेरिएबल दिसते त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू पुट आउट करायची 3. तर या ठिकाणी आपण काय करूया, क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ द व्हॅल्यू ऑफ 3 ने लिहून घेऊया. k इंटू एक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3चा स्क्वेअर मायनस 7 एक्सची व्हॅल्यू आहे 3 प्लस 12. अशा प्रकारे आपण व्हॅल्यू पुट आउट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ज्या ठिकाणी लाईक टर्म्स आहेत त्याचं आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मल्टिप्लाय करून घ्यायचं. ठीक आहे. 9चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर काय होतो, 9 होतो. 9k 7 3 जा 21 प्लस 12 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय करता येतं, पुट आउट करून त्यांचं मल्टिप्लिकेशन वगैरे आता या ठिकाणी आपण करून घेतलेलं. ठीक आहे. यानंतर आपण ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करूया का, कारण दोघांचे साईन वेगळे आहे. तर या ठिकाणी याचं सबट्रॅक्शन येतं आहे -9 इज इक्वल टू 0. हा -9 तिकडे गेल्यावर काय होतो, प्लस होतो. 9k इज इक्वल टू प्लस 9 आणि हा 9 परत तिकडे जाऊन काय होतो, डिवाइड होतो. म्हणजेच काय होतं, 9 9 कटतं, के ची व्हॅल्यू काय होती 1 येते. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर मिळून जातो. हां, अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1A म्हणजे फर्स्ट एमध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघितले, त्या प्रकारचे त्याचमधला हा एक क्वेश्चन आहे. तो अशा प्रकारचा एक क्वेश्चन विचारला जातो. मुलांचं काय कन्फ्युजन होतं की टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x प्लस 2y इज इक्वल टू 4 या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा असतो असं आपल्याला वाटतं, बट तसं नाही आहे. ड्रॉ करण्यासाठी आपल्याला जे काही गोष्टीची व्हॅल्यू म्हणजे काही व्हॅल्यू आपल्याला अवेलेबल असणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू दिलेलीच नाही आहे, तर आपण हा जो इक्वेशनचा ग्राफ आहे तो ड्रॉ करू नाही शकत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक्स आणि वाय ह्या दोघांच्याही व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, वायची व्हॅल्यू दिली आणि तुम्हाला एक्सची व्हॅल्यू विचारली. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या वायची व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुट आउट करायची आहे आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बट आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, टू ड्रॉ हे शब्द वापरला याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ग्राफ ड्रॉ करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ग्राफ ड्रॉ करायचा नाही. हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे, त्यामुळं तुम्हाला इथे कोणत्या प्रकारचा ग्राफ ड्रॉ करायची आवश्यकता नाही. चला तर मग बघूया. x प्लस 2y इज इक्वल टू 4 या इक्वेशनला लिहून घेऊया आणि त्यामध्ये वायची व्हॅल्यू पुट आउट करूया. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. x प्लस 2y इज इक्वल टू 4 हे आपल्याला इक्वेशन गिवन असणार आहे. यामध्ये वायची व्हॅल्यू पुट आउट करूया. x प्लस 2 इंटू वायची व्हॅल्यू आपल्याकडे 1 दिली इज इक्वल टू 4. तर या ठिकाणी x प्लस 2 इंटू 1 2 इज इक्वल टू 4. हा 2 प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल रे, मायनस होईल, म्हणजे 4 मायनस 2. तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळून जाईल x इज इक्वल टू 2. अशाच प्रकारे आपण क्वेश्चन फर्स्ट ए मधला थर्ड एक्झाम्पल पाहूया. फॉर एन गिवन AP T7 इज इक्वल टू 4 D इज इक्वल टू -4 देन A इज इक्वल टू व्हॉट. म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे गिवन डाटा आपल्याला काय करायचं आहे, इकडं रेफर करायचं. तर गिवन डाटा आपण एक्सपांड करताना आपल्याला जस्ट माहिती असलेला फॉर्म्युला कोणता आहे तो बघायचा आहे. TNचा फॉर्म्युला इकडे TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. तर आपल्याकडे T7ची व्हॅल्यू दिली, म्हणजे T7 इज इक्वल टू A प्लस n-1 म्हणजे 7, यांची व्हॅल्यू 1 असते. ठीक आहे. 7 - 1 इंटू D. डीची व्हॅल्यू काय, -4. तर आपल्याला T7ची व्हॅल्यू दिली, किती दिली, 4 दिली. A प्लस 7 - 1 6 इंटू -4. या ठिकाणी आपल्याला बॉडमस मेथडने अगोदर मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 6 इंटू -4 मीन्स काय, तर -24. म्हणजेच हा -24 इकडे आल्यावर काय होतो, प्लस होतो. म्हणजेच A इज इक्वल टू काय होईल रे, 4 प्लस 24 म्हणजेच A इज इक्वल टू 28 हे आन्सर आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. हां, क्वेश्चन फर्स्ट ए मधलं हे आहे चौथं एक्झाम्पल. तर आपल्याला या एक्झाम्पलला कसं सॉल्व करायचं बघा. इन द फॉर्मॅट GSTIN देअर आर डॅश डॅश अल्फा न्यूमरल्स. तर आपल्याला याचा आन्सर माहिती आहे सगळ्यांनाच ते की 15 आहे. बट एक्झाम्पलला असा क्वेश्चन आला तर आपल्याला 15 ह्या रिकाम्या जागेत न लिहिता त्या 15 नंबर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते ऑप्शन आपल्याला इथं डायरेक्ट काय करायचं आहे, आन्सर करायचं. म्हणजे ऑप्शन ए हे अशा प्रकारचं तुमचं आन्सर आहे.